पाहुयात वारी संदर्भातल्या बातम्या। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज इंदापूरमध्ये मुक्काम असणार आहे। इंदापूरमध्ये पालखी सोहळ्यामधील दुसरं गोल रिंगण आज रंगणार आहे। कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये दुसरं गोल रिंगण पार पडणार आहे। पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या आहेत। यावेळेला विद्यार्थ्यांच्या दिंडीनं सर्वांचं लक्ष वेधलं। बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, देखावा विठ्ठल। खरं तर विठ्ठलाची जी मूर्ती आहे ते प्रत्येकाच्या मनमंदिरामध्ये अगदी रुजलेली आहे। खरं तर हा वारसा वर्षानुवर्षांनी पिढ्याने पिढ्या आहे। आज इंदापूरमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी जी आहे ते दाखल होत आहे। आपण पाहू शकतो की इंदापूर मधल्या आबालवृद्धांमध्ये अगदी उत्साहाचं वातावरण आहे। हे शाळकरी जे मुलं आहेत त्यांनी खरं तर ही पालखी जी आहे त्यांची शाळेची जी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी खरं तर पालखी येण्यापूर्वी त्यांच्या शाळेच्या माध्यमातून ही पालखी काढण्यात आली। आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने उत्साहाचं वातावरण आहे। या विद्यार्थ्यांशी आपण चर्चा करूयात। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा आज इंदापूरमध्ये दाखल झाला आहे आणि तुमच्यामध्ये अगदी उत्साहाचं वातावरण आहे। काय मनात भावना आहेत? म्हणजे मला पण खूप छान वाटतंय आणि मी इथं रुक्मिणी आणि हे विठ्ठल बनलेले आहेत ना। सो आमच्या शाळेत अशी परंपराच आहे की पालखी दिवशी अशी दिंडी काढायची, छोटी का होईना पण खूप आनंद होतो। आम्हाला खूप छान वाटतंय आणि ही परंपरा खूप वर्षांपासून चालत आहे आणि ही परंपरा अशीच आम्ही पुढे चालवत राहू। वृंदावन डोक्यावरती घेतलंय, पालखी तयार केली, काय वाटतंय? खूप छान वाटतंय आम्हाला। यात आम्ही दरवर्षी यात सहभागी होतो। या दिंडीसाठी आम्हाला खूप छान वाटतं। असं वाटतं की कधी दिंडी येणार। मी तुकाराम बनले आणि माझं नाव स्वामीराज जामदारे आणि मला खूपच भारी वाटतं ह्या दिंडीमध्ये। आम्ही दरवर्षी दिंडी छोटी कोयना पण काढतो, त्यामुळे आम्ही अजून गेल्या वर्षी पण काढली होती, पुढच्या वर्षी पण आम्ही काढणार आहे। कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी।